40 मुलांना घेऊन जाणारी एक बस विहिरीत कोसळली. पुण्यातून एका बसचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. पंढरपुरात टेम्पो विहिरीत पडल्याची घटना अजून लोक विसरले नाहीयेत. तेवढ्यात लहान मुलांना घेऊन जाणाऱ्या एका बसचा धक्कादायक प्रकार सध्या उघडकीस आलाय. हा व्हिडिओ व्हायरल होताच सगळीकडे धक्क्याचं वातावरण पसरलंय. सगळ्यांना प्रश्न पडलाय की याच्या मागचं कारण काय होतं. विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसच्या चालकाची चूक होती की बसमध्ये काही प्रॉब्लेम झाला होता. खरं तर ही घटना 2 दिवसांपूर्वी घडली होती, पण त्याचा तपास आज केल्यानंतर हे धक्कादायक सत्य उघडकीस आलं आणि ते सत्य ऐकल्यानंतर ज्या पालकांची मुलं बसनं शाळेत जात होती ती लोक आता मुलांना बसने पाठवायला घाबरू लागले. पालक म्हणतायत मुलांना शाळेत पाठवायचं नाहीये. मग काय होतं ते सत्य की ज्यामुळं सगळ्या पालकांमध्ये घबराट पसरली. पुण्यामध्ये घडलेल्या या घटनेचं सत्य नेमकं काय आहे, चला जाणून घेऊया सविस्तर रिपोर्ट. एक घटना जी पुण्यातून सध्या व्हायरल होतीये. एका लहान मुलांच्या शाळेतून एका बसमध्ये 40 मुलं बसली होती. बस त्या ठिकाणी निघाली आणि पुण्याच्या बाहेर येताच एक धक्कादायक प्रसंग घडला. खरं तर या घटनेचं सत्य आज उघडकीस आले आणि ज्यामुळे सगळे पालक आता घाबरू लागले. मग नेमकी चूक कुणाची होती? खरं तर त्या दिवशी नेहमीप्रमाणे शाळा सुटली होती, पण कुणालाच कल्पना नव्हती की तो दिवस इतर दिवसांसारखा नसेल. दुपारची वेळ, बेल वाजली. वर्गातून लहान मुलांचा एकच गलका ऐकू येऊ लागला. मुलं आनंदानं आपल्या पाठीवर दप्तराचं ओझं सांभाळत वर्गाबाहेर पडली. चेहऱ्यावर शाळा सुटल्याचा आणि घरी जाण्याचा तोच आनंद. काही मुलं एकमेकांसोबत खाऊ शेअर करत होती, तर काही उद्याच्या खेळाचे प्लॅन्स करत होती. पुण्याच्या हडपसर सासवड रस्त्यावरील वडकी येथील मोडक इंटरनॅशनल स्कूलचा हा परिसर. मुलं रांगेत येऊन आपल्या ठरलेल्या स्कूल बसमध्ये बसू लागली. या बसमध्ये एक नव्हे, दोन नव्हे, तर 40 मुलं होती. काही पहिलीला, काही दुसरीला, तर काही 5वीला होती, तर काही थोडीशी मोठी मुलं बसच्या आत. मुलांचा किलकिलाट सुरू झाला. याचवेळी बसच्या बाहेर एक वेगळी आणि संशयास्पद हालचाल घडत होती, ज्याकडे कुणाचंच लक्ष नव्हतं. तो चालक बसच्या दिशेने येत होता, पण त्याची चाल नेहमी सारखी नव्हती. त्याचे पाय जमिनीवर पडताना थोडेसे थरथरत होते. दुरून पाहणाऱ्याला वाटेल की कदाचित उन्हामुळे किंवा थकव्यामुळे तो असा चालत असेल, पण त्याच्या डोळ्यात एक वेगळीच धुंदी आणि चेहऱ्यावर प्रचंड बेफिकिरी दिसत होती. तो बसच्या केबिनमध्ये चढला. त्यानं स्टेअरिंगवर हात सोड ठेवला. गाडी सुरू केली. इंजिनचा आवाज सुरू झाला आणि 40 मुलांचा हा प्रवास सुरू झाला. सुरुवातीला सगळं काही शांत, पण जशी बस मुख्य रस्त्याच्या कडेला आली तशी ड्रायव्हरची हालचाल अधिक विचित्र होऊ लागली. बस तर पुढे जात होती, पण चालकाच्या मनात नेमकं काय चाललं होतं आणि प्रवासाच्या पहिल्या 5 मिनिटात असं काय घडलं की ज्यामुळं मुलांच्या आनंदाचं रूपांतर भीतीमध्ये करायला सुरुवात केली. 2 दिवसांपूर्वी ही घटना घडत होती, पण तिचे पडसाद आज उमटत होते. आज कोणताही पालक बसमध्ये मुलांना बसवायला घाबरू लागला होता. काय होतं त्याचं कारण? बस आता हडपसर सासवड रस्त्यानं पुढे धावू लागली होती. बाहेर गाड्यांची वर्दळ होती. बसच्या आत मुलं खिडकी बाहेरची दृश्य पाहत गप्पा मारत होती. काही मुलं खिडकीतून येणाऱ्या वाऱ्याचा आनंद घेत होती, पण अचानक रस्त्याहून जात असताना मध्येच एक मोटरसायकलवाला या बसच्या अगदी समोर गेला. खरं तर अशा मोठ्या रस्त्यावर हे नेहमीच घडतं. एका अनुभवी चालकानं अशा वेळेस डोकं शांत ठेवून ब्रेक दाबणं किंवा गाडी बाजूला घेणं अपेक्षित असतं. पण या मोटरसायकलवाल्यानं आडवा जाताच तो बस चालक अगदी चलबिचल झाला. त्याचा स्वतःवरचा ताबा सुटल्यासारखा तो वागू लागला आणि त्यानं अचानक स्टेअरिंगवर हात मारला आणि तो स्वतः ताबा सुटल्यासारखा वागू लागला. त्यानं अचानक स्टेअरिंगवर हात मारला, जोरानं ब्रेक दाबला. यामुळे बसमधली मुलं देखील चलबिचल झाली. काही मुलांची दप्तरं खाली पडली. काही मुलं काही क्षणासाठी शांत झाली. त्यांना वाटलं की बाहेर कुठंतरी मोठं संकट आलं, पण खरा धोका तर बसच्या आतमध्येच होता. त्या मोटरसायकलवाल्याला ओव्हरटेक करण्याच्या नादात ड्रायव्हरनं अचानक बसचा वेग वाढवला. गाडी चालवण्याचा वेग आता सामान्य राहिला नव्हता. तो कधी अचानक डावीकडे वळवायचा तर कधी उजवीकडे. रस्ता मोठा होता, पण त्यांची बस नागमोडी वळणं घेत पुढे जात होती. मागे बसलेले विद्यार्थी एकमेकांचे हात घट्ट पकडू लागले होते. चालकाच्या या विचित्र वागण्यामुळे बसच्या आतल्या वातावरणाची शांतता आता एका अज्ञात भीतीत बदलू लागली. गाडीचा वेग सतत बदलत होता. चालकाचं स्टेअरिंगवरचं नियंत्रण सुटू लागलं, पण या धावत्या बसच्या आतमध्ये मुलांची नेमकी काय अवस्था झाली होती? त्यांनी पुढे काय पाहिलं? चला पाहूया सविस्तर माहिती. गाडीचा वेग आता प्रचंड वाढला होता. आता रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन चालकांनाही समजून चुकलं होतं की या स्कूल बसमध्ये काहीतरी गडबड आहे. कारण की 2 व्हीलर चालकांनी बसच्या बाजूला येऊन ड्रायव्हरला इशारा करण्याचा प्रयत्न केला. त्याला गाडी हळू चालवण्यास सांगितलं, पण ड्रायव्हर कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याचे डोळे लाल झाले होते. तो फक्त समोरच्या रस्त्याकडे पाहून गाडी सुसाट पळवत होता. बसच्या आत मुलांच्या मनात प्रचंड घबराट पसरली होती. काही लहान मुलं रडायला लागली होती. काका गाडी हळू चालवा ना, आम्हाला घरी जायचं आहे, अशा आवाजाची बसची केबिन घुमू लागली होती.
पण त्यात निष्पाप मुलांच्या आवाजाचा, त्यांच्या रडण्याचा चालकावर काहीच परिणाम होत नव्हता. मुलांच्या भावना तीव्र झालेल्या त्यांना समजत होत्या आपण सुरक्षित नाही आहोत. काही मोठ्या मुलांनी चालकाच्या केबिनच्या दिशेने जाऊन त्याला थांबवण्याचा विचार केला, पण गाडी हेलकावे खात होती की कोणाला जागचं हलणं शक्य नव्हतं. बसमधील प्रत्येक सेकंद आता एखाद्या युगासारखा वाटत होता. चालकाची ही चलबिचल अवस्था, गाडीचा तो भयानक वेग यामुळे बसमधल्या काही मुलांनी देवाचा धावा करायला सुरुवात केली. प्रत्येकाला आपल्या आईबाबांची आठवण येत होती. आज आपण व्यवस्थित घरी पोहोचू का, हाच प्रश्न 40 मुलांच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होता. परिस्थिती अत्यंत गंभीर बनली होती. बस आता वडकी परिस्थानात एका अत्यंत धोकादायक वळणावर आली होती. वळण समोर होतं, गाडीचा वेग मर्यादा बाहेर होत्या, पण याच वळणावर असं काय होतं की जे पाहून चालकाचे हातपाय पूर्णपणे गळून पडले. वडकी परिसरातला हा रस्ता जितका व्यस्त तितकाच कडेला असणाऱ्या काही गोष्टींमुळे तो धोकादायक बनला होता. आता रस्त्याच्या कडेला एक विहीर अचानक अनेक वर्षांपासून होती. पंढरपूरच्या तांदूळवाडीमध्ये जशी विहीर रस्त्याच्या कडेला उघडी होती, तशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली होती. पंढरपूरच्या तांदूळवाडीत एक टेम्पो सरकत रस्त्याच्या कडेच्या विहिरीमध्ये जाऊन पडला. 14 जण होते. 8 जण कसेबसे बाहेर आले, पण इथं तोच प्रसंग घडणार होता. बस वेगानं पुढे जात असताना चालकाचं गाडीवरचं नियंत्रण पूर्णपणे सुटले. आता तो प्रसंग येणार होता की ज्यानं सगळे पालक आपल्या मुलांना बसमध्ये बसवायला घाबरवणार होते. खरं तर रस्त्याच्या कडेला विहीर असणं हे अत्यंत अक्षम्य चूक आहे. त्याला बॅरिकेड्स लावणं किंवा विहीर भिजवून टाकणं हे त्या रस्तेवाल्याचं किंवा कॉन्ट्रॅक्टरचं काम असतं, असं बऱ्याच वेळा बोललं जातं. पण आता इथं 40 निष्पाप जीवांचा प्रश्न होता. वडकी परिसर काळोखात विहिरीत अनेक वर्षापासून हळूहळू बसची स्टेअरिंग जी होती ती चालकाच्या हातातून हळूहळू नियंत्रण सुटू लागलं होतं. रस्ता सोडून ही 40 मुलांनी भरलेली बस आता थेट खोल विहिरीच्या दिशेनं जाऊ लागली होती. खरं तर 1 किलोमीटरपासून हा थरार त्या ठिकाणी आता बदलू लागला होता. जशी बस निघाली होती तसं चालकाचा याच्यामध्ये एक वेगळंच वादळ त्या ठिकाणी बदल जाणवत होता. गेल्या 10 वर्षापासून हा चालक त्या बसवर काम करत होता, पण दिवस तो त्याच्यासाठी अत्यंत वेगळा होता. क्षणार्धात बस हळूहळू पुढे जाऊ लागली. काही काळानंतर बस उजवीकडे हेलकावे खाऊ लागली, डावीकडे हेलकावे खाऊ लागली. पाहता पाहता बस खोल विहिरीकडे जाताना दिसू लागली. क्षणार्धात बस रस्त्यावरून खाली उतरली. बसमधील मुलांनी जेव्हा खिडकी समोरून पाहू लागले तेव्हा मुलं समोर बसली होती. त्यांना जे दिसलं, पुढे विहीर आहे आणि विहिरीच्याच बाजूला ती बस हळूहळू जाऊ लागली होती. आता मुलांनी विहीर ही विहीर असं म्हणताच अगदी बसमध्ये प्रचंड किंकाळ्या ऐकू येऊ लागल्या. मुलांच्या काळजाचा ठोका वाढला. अनेकांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली, डोळे मिटून घेतले. तो प्रसंग इतका भयानक होता की बाजूने जाणाऱ्या प्रत्यक्षदर्शींच्या मते आता ही बस विहिरीत पडणार. पुण्यात एक अत्यंत थरारक घटना घडणार हे निश्चित होतं. पण ड्रायव्हरनं शेवटच्या क्षणी ब्रेक दाबण्याचा प्रयत्न केला, पण गाडीचा वेग इतका होता की बस थांबणं अशक्य नव्हतं. ती थेट बस विहिरीच्या तोंडाशी जाऊन पोहोचली. बस विहिरीच्या अगदी काठावर गेली. 40 निष्पाप जीवांचा श्वास रोखला गेला. पण त्या शेवटच्या 2 सेकंदात तिथं काय घडलं? तो शेवटच्या 2 सेकंदात घडलेला तो थरार अंगावर काटा आणणारा होता. बस विहिरीच्या दिशेनं घुसली, पण सुदैवाने एक चमत्कार घडला. त्या विहिरीच्या बाजूला प्रशासनानं स्थानिक पातळीवर एक मजबूत सुरक्षा कवच म्हणजेच लोखंडी आणि सिमेंटचे बॅरिकेड्स लावले होते. ती भरधाव स्कूल बस विहिरीच्या तोंडावर असणाऱ्या मजबूत सुरक्षा कवचाला जाऊन प्रचंड वेगानं धडकली. एक मोठा कानठळ्या बसवणारा आवाज झाला. त्या बॅरिकेडनं बसचा वेग शोषून घेतला आणि बस अगदी काठावर भिंतीला घासून जागीच थांबली. आता खरं तर धक्का याच्यानंतर लोकांना बसला असता. हे अपघात झाला असता. लोक धावत पळत आले. आता लोकांना वाटलं ब्रेक फेल झाले असतील, पण खरा धक्का तेव्हा बसला ज्यावेळी चालकाला पकडलं. त्याला खाली उतरवलं तर तो बस चालक मध्यधुंद अवस्थेत होता. त्याने इतकी दारू पिली होती की त्याला स्वतः कुठं उभं राहावं हे समजत नव्हतं. दारूच्या नशेत 40 मुलांचा तो जीव धोक्यात घालत होता. पंढरपूरची घटना ताजी असताना शाळा प्रशासनानं अजून का गप्प जागे झाले नाही? मद्यधुंद चालकाच्या आधी निष्पाप मुलांचं आयुष्य का सोपवलं, असा प्रश्न आता शाळांवरती कठोर कारवाई करत विचारला जात आहे. तुम्हाला या घटनेबद्दल, शाळेच्या निष्काळजीपणाबद्दल काय वाटतं? कमेंट करून चॅनलला नक्की कळवा. नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा.